लक्ष द्या. याच्या आधी आपण काय बघितले भावानो, सिलेंडर्स बघितले. आता सिलेंडरचा सब टाईप म्हणजेच काय भावानो, प्रेशर वेसल. आपण नॉर्मली सिलेंडर कशासाठी यूज करतो, सिलेंडरचा यूज काय, तर नॉर्मली आपण कोणतंही फ्लुइड किंवा गॅस किंवा कुठल्याही स्टेट मधील काही इलेमेंट असेल तो स्टोअर करण्यासाठी आपण नॉर्मली सिलेंडर यूज करतो. मग सिलेंडर मध्ये आणि प्रेशर वेसल मध्ये फरक काय आहे, तर प्रेशर वेसल इज अ कंटेनर ऑर पाईपलाईन. प्रेशर वेसल हे कंटेनर किंवा पाईपलाईन आहे विच इज यूज टू स्टोअर किंवा रिसीव्ह किंवा कॅरी द फ्लुइड विच इज अंडर प्रेशर. सिलेंडर मध्ये फ्लुइड किंवा तुम्ही जो इलेमेंट ठेवणार तो अंडर प्रेशर असेलच असं नाही, म्हणजे त्याचं ऍटमॉस्फेरिक प्रेशरला असेल किंवा तो हाय प्रेशरला असेल, कसंही असेल कशामध्ये, इन सिलेंडर. पण इन प्रेशर वेसल काय असणार आहे की द फ्लुइड दॅट इज गोइंग टू कॅरी इन दॅट वेसल विच इज अंडर द प्रेशर, म्हणजे त्याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशरची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे नॉर्मली आपण प्रेशर वेसल कशाला म्हणतो की जो ज्याच्यामध्ये अंडर प्रेशर आहे. प्लस अजून एक महत्वाचा फॅक्टर सांगतो, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला त्याच्यामध्ये फ्लुइड किंवा आता मी कन्सिडर करतो फ्लुइड जर तुम्ही त्यामध्ये स्टोअर केला तर त्या फ्लुइडची विथ चेंज इन प्रेशर किंवा विथ द रिॲक्शन विथ द अदर एलिमेंट त्याची स्वतःची स्टेट चेंज होऊ शकते. असं जे स्टोरिंग डिव्हाइस असतं त्याला म्हणतो बघा आपण प्रेशर वेसल. बघा मी दुसरी जी गोष्ट सांगितली ती लई इम्पॉर्टंट आहे. मी काय म्हटलं की जे तुम्ही फ्लुइड स्टोअर करणार आहे ते फ्लुइड स्वतःची स्टेट चेंज करू शकतं, म्हणजे त्याचं लिक्विड स्टेटला आहे फ्लुइड, म्हणजे ते गॅसियस स्टेटला जाऊ शकतं किंवा ते सॉलिड स्टेटला जाऊ शकतं किंवा सॉलिडचं पुन्हा लिक्विड होऊ शकतं. म्हणजेच त्या स्टोरिंग डिव्हाइस मध्ये जे काही तुम्ही फ्लुइड किंवा गॅस किंवा कुठलीही स्टेट जी कॅरी केलाय त्याची स्वतःची स्टेट चेंज होऊ शकते. मग असं ज्या वेसलमध्ये आपण कॅरी करतो त्या वेसलला काय म्हणतात, प्रेशर वेसल. त्यामुळे हा बेसिक डिफरन्स आहे कोणामधला, सिलेंडरचा आणि प्रेशर वेसलचा. की काय, प्रेशर वेसल हा पण एक कंटेनरच आहे, म्हणजे जो सिलेंडरच आहे जो नॉर्मली आपण स्टोरिंग, रिसीव्ह किंवा कॅरी फ्लुइड करण्यासाठी वापरतो. पण ज्या वेळेला तुम्ही त्याच्यामध्ये फ्लुइड कॅरी करणार त्यावेळेला त्याची स्टेट पण चेंज होऊ शकते. आता स्टेट चेंज झाला याचा अर्थ काय बघा, त्याच्यामध्ये जे काही इलेमेंट आहे त्याचा व्हॉल्यूम चेंज होतो आणि तो व्हॉल्यूम जो चेंज झालाय तो त्यांना अकॉमोडेट करायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्या विथ चेंज इन व्हॉल्यूम ते फेल होता कामा नये. त्याला काय म्हणतो आपण, प्रेशर वेसल. मग या प्रेशर वेसल मध्ये आपण जे प्रेशर वेसल शिकणार आहे त्याला म्हणतात बघा अनफायर्ड प्रेशर वेसल. मला 3.2 नंबर दिसेल बघा, अनफायर्ड प्रेशर वेसल. आता अनफायर्ड प्रेशर वेसल म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्टेट चेंज होते आणि ज्याच्यामध्ये प्रेशर हे अबव्ह ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं त्याला काय म्हणतात, अनफायर्ड प्रेशर वेसल. म्हणजेच अनफायर्ड प्रेशर वेसल हे पण सिलेंडरच आहे आणि त्या सिलेंडरमध्ये किंवा त्या पाईपलाईन मध्ये आपण कोणताही एलिमेंट कॅरी, स्टोअर, रिसीव्ह करतो. प्लस त्याचं प्रेशर हे नेहमी काय राहतं, ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त, म्हणजे अंडर प्रेशर. त्याला म्हणतो आपण अनफायर्ड प्रेशर वेसल. म्हणजेच साधं प्रेशर वेसल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं फ्लुइड कॅरी करू शकताय. पण अनफायर्ड प्रेशर वेसल मध्ये आपण जे कॅरी करणार आहे ते काय असणार आहे, प्रेशर अबव्ह ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता हे अनफायर्ड प्रेशर वेसल जे आहे जे आपण ह्या टॉपिक मध्ये शिकणार आहे त्या अनफायर्ड प्रेशर वेसलला बनवणं काय की कोड्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, त्याच्या डिझाईनसाठीचे कोड्स आहेत. त्यातला IS 28251969 हा जो कोड आहे हा नॉर्मली आपण काय करतो, अनफायर्ड प्रेशर वेसलसाठी यूज करतो. ज्या वेळेला आपली एक्सटर्नल ओरल असते, एक्सटर्नल ओरल, त्या एक्सटर्नल ओरलला हा क्वेश्चन विचारतात की तुम्ही प्रेशर वेसल टॉपिक शिकला तर तो प्रेशर वेसल टॉपिक हा साठी कोणता कोड यूज केलाय. IS म्हणजे इंडियन स्टँडर्ड 28251969 हा तुम्ही काय केलेला आहे, कोड यूज केलाय. ठीक आहे, आणि हा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा हा कोड आहे. हा नॉर्मली आपण इंडियामध्ये प्रेशर वेसलसाठी हा कोड काय करतो, यूज करतो. मग आता एक्झाम्पल कुठले कुठले आहेत प्रेशर वेसलचे ते खाली एक्झाम्पल्स दिले बघा. स्टोरेज वेसल, रिएक्शन वेसल्स, ऑटोक्लेव्स, हीट एक्सचेंजर्स, इव्हॅपोरेटर्स, क्रिस्टलायझर्स, डिस्टिलेशन कॉलम्स. ठीक आहे, हे त्याचे काय काही एक्झाम्पल्स आहेत. आता त्याने एक दोन गोष्टी आहेत की ज्या ह्या अनफायर्ड प्रेशर वेसल मध्ये कन्सिडर करत नाहीत, म्हणजे ह्या कोडच्या अंडर ते कन्सिडर करत नाहीत, त्या खाली पण मेन्शन केल्यात. स्टीम बॉयलर्स
आणि न्यूक्लिअर प्रेशर वेसल हे बाकीच्या प्रेशर वेसलमध्ये कन्सिडर करत नाहीत. त्याच्यासाठी डिझाईन प्रोसिजर ही वेगळी असते. ठीक आहे, पण आपण इन जनरल जे प्रेशर वेसल बघतो अनफायर्ड प्रेशर वेसल, ते प्रेशर वेसल आपण ते डिझाईनसाठी बघणार आहे. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, प्रेशर वेसल म्हणजे काय बघा. प्रेशर वेसल म्हणजे एक कंटेनर सिलेंडरच आहे, पण त्या सिलेंडरमध्ये काय होणार बघा, प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्त असणार आणि जे काही फ्लुइड तुम्ही कॅरी केले त्याची स्टेट ही चेंज होऊ शकते. त्याला काय म्हणते आपण अनफायर्ड प्रेशर वेसल. आता याच्यानंतर आजची पीपीटी ऍक्च्युली इथं दाखवण्यामागचं खरं कारण म्हणजे हे, मला फिगर ऍक्च्युली काय आहे ड्रॉ करायला वेळ लागला असता, म्हणून मी ऍक्च्युली हा डायरेक्ट फोटो दाखवलाय तुम्हाला. बघा काय म्हणले, टाइप्स ऑफ वेल्डेड जॉईंट्स युज्ड इन प्रेशर वेसल. आता सगळ्यात महत्वाचं प्रेशर वेसल म्हणजे एक सिलेंडर आहे. आता हे सिलेंडर तुम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला तयार करणार त्यावेळेला सिलेंडर कसं तयार करतात, डायरेक्ट सिलेंड्रिकल शेपची शीट तयार होते का फ्लॅट शीट असते ती सिलेंड्रिकल शेपला कन्वर्ट करायला पाहिजे आपल्याला. डायरेक्ट तुम्हाला सिलेंड्रिकल शेपची शीट मिळेल मॅन्युफॅक्चरिंग करताना, काय तुम्हाला फ्लॅट शीट की तुम्हाला सिलेंड्रिकल शेपला कन्वर्ट करायला पाहिजे. फ्लॅट शीट कन्वर्ट करा, बरोबर. आता इमॅजिन करा एक फ्लॅट तुमच्याकडे पेपर आहे असं इमॅजिन करा. तो पेपर तुम्ही काय केला सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला, तर त्याचे राहिलेले दोन एंड तुम्हाला काय करायला लागतील, जॉईंट करावे लागेल. येस, जॉईंट करायला लागतील. मग त्यासाठी आपण कुठला जॉईंट वापरतोय, तर आपण हे एमडी मध्ये शिकलो होतो. सिलेंडर हे असा एलिमेंट आहे की ज्याच्यासाठी तुम्ही एकच गोष्ट वापरू शकता जॉईनिंग साठी, ती म्हणजे वेल्डिंग. त्यामुळे सिलेंड्रिकलला तुम्ही ज्या वेळेला ती शीट गोल फिरवणार त्यावेळेला राहिलेली एज जी आहे ती तुम्हाला काय करायला लागणार बाळांनो, जॉईंट करायला लागणार बाय युझिंग द वेल्डिंग. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सिलेंडर म्हणजे प्रेशर वेसल कधी पण मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर बेसिक गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे काय लागणार आहे, वेल्डिंग. ठीक आहे, त्यामुळे इथं ऑफ वेल्ड टाइप्स ऑफ वेल्ड यूज इन प्रेशर वेसल. आता एक महत्वाची गोष्ट काय आहे की कुठली पण गोष्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करताय ज्यावेळेला तुम्ही तिथं वेल्डिंग यूज करताय, वेल्डिंग समजा मी 0.2% कार्बनचं मटेरियल वापरलं. ठीक आहे, म्हणजे माझी जी शीट आहे ती 0.2% कार्बनची शीट आहे आणि तुम्ही त्याच्यावरती जो वेल्ड केलाय तो 0.2% कार्बनचा रॉड करूनच वेल्डिंग केले, पण त्याच्यामध्ये समजा 0.2% कार्बन आणि रॉड मध्ये 0.19% कार्बन जर असेल तर कार्बन पर्सेंटेज चेंज झालं. ठीक आहे, 2 म्हणजे परफेक्ट 2च येईल असं नाही. ठीक आहे, त्यामुळे रॉडचं आणि तुमचं बेस मटेरियल म्हणजे शीटचं जरा ना इकडं ना तिकडं ही कार्बन पर्सेंटेज किंवा अलाइंग एलिमेंटचं पर्सेंटेज चेंज होणार आणि त्यामुळे तुमच्या त्या सिलेंडरच्या आणि तुम्ही वापरलेल्या वेल्डिंग रॉडच्या प्रॉपर्टीज ह्या स्लाइटली का असणार पण डिफरंट असणार. त्यामुळे नॉर्मली काय होते की सिलेंडर ज्या वेळेला फेल होतो सिलेंडर त्यावेळेला तो फेल होताना बेस मटेरियलला कुठेही फेल होत नाही. म्हणजे समजा हा सिलेंडर गोल आहे असा, इथं तुम्हाला कर्सर दाखवाले बघा, त्यातलं हे हॅचिंग केलेलं हे बेस मटेरियल आहे आणि हा वेल्ड आहे. मग फेल होताना काय होते, त्या बेस मटेरियलला फेल न होता तर त्या वेल्ड म्हणजे जॉईंटच्या ठिकाणी फेल होते, कारण की जॉईंटच्या ठिकाणी स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशनची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते. आणि दुसरं ह्याच्या प्रॉपर्टी आणि ह्याच्या प्रॉपर्टी स्लाइटली डिफरंट असतातच. त्यामुळे नॉर्मली आपण असं कन्सिडर करतो की फेल होताना हा वेल्डलाच फेल होतो. तुम्ही पण इमॅजिन करा, समजा एखाद्या ठिकाणी मी वेल्ड लावलाय सिलेंडरला आणि सिलेंडर फेल झालं तर ते बाकीच्या कुठे होणार नाही फेल, ते झालं तर वेल्डलाच फेल होणार. म्हणजे सिलेंडर मध्ये विकेस्ट सेक्शन जो असतो, वीक सेक्शन सगळ्यात, तर तो कुठला असतो, ज्या ठिकाणी जॉईंट आलाय, जॉईंट म्हणजेच वेल्ड आलाय, तो त्यांचा वीक सेक्शन असतो. मग आपण काय करतो, या वेल्डची इफिशियन्सी डिटरमाइन करतो. वेल्डची इफिशियन्सी म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. समजा हे जे मटेरियल आहे प्लेटचं, हे मटेरियल समजा याची स्ट्रेंथ 100 आहे आणि हा वेल्ड लावलाय, त्यास ऑलमोस्ट सेम मटेरियलचाच मी वेल्ड केलेला असणार आहे, पण याची स्ट्रेंथ समजा या 100 पेक्षा कमीच असणार, ती समजा 95 आहे, समजा 95. म्हणजेच थोडक्यात या सिलेंडरची इफिशियन्सी किती आली रे, म्हणजे फेल होताना 100ला फेल होणार सिलेंडर त्या 95ला फेल होणार. सिलेंडर फेल होताना 100ला फेल होणार का 95ला फेल होणार होता. वेल्डची स्ट्रेंथ किती आल्या 95, सिलेंडरची स्ट्रेंथ किती आहे 100. म्हणजे काय, तुम्ही स्ट्रेस वाढवत गेला तर तो 95ला ज्या वेळेला रीच होईल त्यावेळेला वेल्ड फेल होईल, बाकीचं मटेरियल फेल होणार नाही. त्यामुळे आपण कुठलंही सिलेंडर रिप्रेझेंट करताना त्याच्या वेल्डची इफिशियन्सी सांगतो.
वेल्डची इफिशियन्सी याचा अर्थ काय की तो वेल्ड जर तुम्ही बेस मटेरियलला कम्पेअर केला तर किती पर्सेंट स्ट्रेंथला फेल होईल. ठीक आहे. मग आता इथं काही वेल्ड इफिशियन्सी दिल्यात. वेल्ड इफिशियन्सी ह्या वेल्ड इफिशियन्सी मध्ये तर 3 टाईप आहेत बघा. 3 टाईप. त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे फुल्ली रेडिओग्राफ. ते काय आहे ते सांगतो. दुसरा आहे तो स्पॉट रेडिओग्राफ आणि तिसरा आहे तो नॉट रेडिओग्राफ. आता ह्या 3 नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथड आहेत. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय? आता मी कुठला पण कॉम्पोनंट फॉर्म केला तर त्याची स्ट्रेंथ मला डिटरमाइन करायची आहे. तर मी त्याच्यामध्ये जर फ्लॉज असतील म्हणजे समजा ब्लो होल असेल, क्रॅक असेल, म्हणजे त्याच्यामध्ये फ्लॉ प्रेझेंट असेल तर त्या मटेरियलची स्ट्रेंथ अल्टिमेटली काय होणार आहे? रिड्यूस होणार आहे. आता समजा मी वेल्ड केला आणि त्या वेल्डला मी चेकच केलं नाही. म्हणजे त्याच्यावरती क्रॅक आहे का, कुठला फ्लॉ आहे का मी चेकच केलं नाही आणि मी म्हणलं ह्या वेल्डची स्ट्रेंथ 100 आहे असं म्हणून चालेल का? समजा त्यावरती क्रॅक असेल तर ते काय होणार? 100च्या अगोदरच फेल होणार. म्हणून आपण कुठलाही वेल्डेड जॉइंट काय करतोय? नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगनं टेस्ट करतो. ठीक आहे. मग ही नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग जी आहे ती म्हणजेच रेडिओग्राफिक टेस्ट ती तुम्हाला मेटलर्जीमध्ये झालेली आहे. आपण काय करतो? एक्स-रे पास करतो किंवा गॅमा रे पास करतो याच्यामधून आणि त्याच्या फिल्मवरती डिटेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यावरून आपण त्याच्यामध्ये फ्लॉज काय आहेत का डिटरमाइन करतो. आता समजा मी पूर्ण सिलिंडर रेडिओग्राफ केलं. पूर्ण सिलिंडर त्याला म्हणायचं फुल्ली रेडिओग्राफ. पूर्ण सिलिंडर रेडिओग्राफ म्हणजे पूर्ण सिलिंडर टेस्ट केला आणि पूर्ण सिलिंडरला चेक केलं की कुठं फ्लॉज आहेत काय आणि फ्लॉज कुठंच मिळाले नाहीत. तर फुल्ली रेडिओग्राफ जर असेल आणि वेल्ड जर तुम्ही यूज केलाय तो डबल बट जॉईंट आहे बघा इथं. डबल बट जॉईंट हा ऍक्च्युली बट जॉईंट आहे आणि हा डबल आहे बघा. डबल बट जॉईंट असेल आणि फुल रेडिओग्राफ केला असेल तर आपण त्याची इफिशियन्सी 100% आहे असं कन्सिडर करतो. इफिशियन्सी 100%. याचा अर्थ काय? बेस मटेरियल 100 असेल 100 न्यूटन पर एमएम स्क्वेअर स्ट्रेंथ तर वेल्डची स्ट्रेंथ पण आपण किती घेतो? 100 न्यूटन पर एमएम स्क्वेअरच घेतो. ठीक आहे. म्हणजे इथं आपण असं म्हणत नाही की ते वेल्डला फेल होईल. ते कुठेही फेल होईल. जर समजा मी स्पॉट रेडिओग्राफ केला असेल तर स्पॉट रेडिओग्राफ याचा अर्थ काय? हे पूर्ण मटेरियल सिलिंडर चेक करत बसायचं नाही पूर्ण सिलिंडर कारण की टेस्टिंगची कॉस्ट जास्त जाणार. मग काय करायचं? हा फक्त वेल्ड आहे की नाही वेल्ड एवढाच चेक करायचा. वेल्डच फक्त चेक करायचा रेडिओग्राफिकनी. म्हणजे तेवढा एरिया फक्त रेडिओग्राफिकनी चेक करायचा की जिथं वेल्ड आहे. आणि असं जर तुम्ही चेक केलं तर आपण असं कन्सिडर करतो की याची इफिशियन्सी 85% आहे. 85%. आता याच्या मागचं रिझन काय? कारण की तुम्ही चेक करताना फक्त वेल्डला चेक केलाय. तर बाकीचं मटेरियल फेल होऊ शकते की तिथं फ्लॉ असू शकतो की. ठीक आहे. त्यामुळे आपण त्याची इफिशियन्सी 85% आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे. म्हणजे फुल रेडिओग्राफ केली की 100% कसं करतो? जर फक्त तेवढा वेल्ड म्हणजे स्पॉटच रेडिओग्राफ केला तर 85% आहे असं कन्सिडर करतो. आणि जर समजा रेडिओग्राफी केलीच नाही, मी टेस्टच केली नाही आणि डायरेक्ट यूज मध्ये आणलं तर आपण असं कन्सिडर करतो की त्याची इफिशियन्सी 70% आहे. म्हणजे काय? की जर समजा ह्या प्लेटची स्ट्रेंथ 100 असेल तर आपण कन्सिडर करतो की ते 70लाच फेल होणार. ठीक आहे. कितीला कन्सिडर करतोय? 70लाच फेल होणार. आता या तिघांचा जर विचार केला तिघांचा तर बघा फुली रेडिओग्राफिकची कॉस्ट जास्त आहे. स्पॉट रेडिओग्राफची कॉस्ट ऍज कम्पेअर टू फुल रेडिओग्राफ कमी आहे आणि नॉट रेडिओग्राफची कॉस्ट एकदम कमी आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉस्ट रिड्यूस करताय इथं त्यावेळेला अल्टिमेटली स्ट्रेंथ पण आपण काय कन्सिडर केली असत्या? लोअर साईडला. स्ट्रेंथ पण काय कन्सिडर केलं असतं? लोअर साईडला. मग त्यावेळेला मटेरियलची कॉस्ट वाढते. ठीक आहे. त्यामुळे ह्या 3 इफिशियन्सी लक्षात ठेवायच्या या प्रॉब्लेमसाठी लागणार आहेत. की तुम्हाला ज्या त्यावेळेला पुन्हा आठवण करून देत जाईल. डबल बट जॉईंट असेल डबल बट जॉईंट तर फुली रेडिओग्राफला 100%, स्पॉट रेडिओग्राफला 85 आणि रेडिओग्राफी केलं नाही तर 70%. ठीक आहे. त्यानंतर वेल्डचा दुसरा टाईप दाखवलाय बघा इथं. इथं दोन्ही बाजूनी बट होता बघा. दोन्ही बाजूनी बट. म्हणजे वरनं पण तुम्हाला व्ही शेप दिसेल, खालून पण तुम्हाला व्ही शेप दिसेल. पण इथं बघा सिंगल व्ही आहे. सिंगल याला म्हणायचं सिंगल बट जॉईंट. तर सिंगल बट जॉईंट आहे आणि खाली एक प्लेट टाकली बघा. ह्याला बॅकिंग प्लेट म्हणायचं किंवा बॅकिंग स्ट्रीप म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे सिंगल बट जॉईंट विथ बॅकिंग प्लेट. आता ही बॅकिंग स्ट्रीप टाकल्यामुळे अशी जर केस असेल अशी केस आणि ह्याचं जर तुम्ही फुल सिलिंडरचं किंवा फुल प्रेशर वेसलचं रेडिओग्राफी केला तर त्याची स्ट्रेंथ आपण 90% कन्सिडर करतो. स्पॉट रेडिओग्राफ केला तर 80% कन्सिडर करतो आणि जर रेडिओग्राफ केलाच नाही तर 65% कन्सिडर करतो. आता तुमच्या एक लक्षात येईल बघा याला आणि याला कम्पेअर केला तर हा डबल असल्यामुळे याची स्ट्रेंथ जास्त असणार आहे या वेल्डची. हा सिंगलच असल्यामुळे ऍज कम्पेअर टू दिस
याची स्ट्रेंथ काय असणार लोअर साईड. त्यामुळे इथं फुल रेडिओग्राफ केला तरी आपण 90% कन्सिडर केले, 80%, 65%. ह्या दोन केस तुम्हाला प्रॉब्लेमसाठी नेहमी लागत राहणार आहेत. नेहमी तिथं सांगितलं असते सिंगल बट जॉईंट किंवा डबल बट जॉईंट आणि रेडिओग्राफी किती केली हे सांगितलेलं असते. त्यामुळे ह्या डायरेक्ट गोष्टी तुम्हाला युज करायला लागणार आहेत प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर तिसरी केस बघा, इथं बॅकिंग अप स्ट्रीप लावलेली, इथं ती बॅकिंगची स्ट्रीप लावलेली नाही, फक्त सिंगल बट जॉईंट मारलाय, सिंगल बट जॉईंट. ठीक आहे. अशी केस असेल तर फुल रेडिओग्राफ किंवा स्पॉट रेडिओग्राफ करतच नाही आणि डायरेक्ट त्याची स्ट्रेंथ किती कन्सिडर करतात, 60%. आता सिंपल आहे बघा, मला जर स्ट्रेंथ हायर साईडला पाहिजे असेल, स्ट्रेंथ हायर साईडला, त्यावेळेला मी वेल्ड काय करणार आहे, मजबूतच मारणार. ठीक आहे. आता इथं वेल्ड मी सिंगल मारलाय, त्याला बॅकिंग स्ट्रीप पण दिली नाही, याचा अर्थ वेल्ड मला एवढा इम्पॉर्टंट नाहीच आहे. त्यामुळे मी तो चेकच करत बसलो नाही, तो चेकच केला नाही आणि डायरेक्ट मी 60% काय केली, त्याची इफिशियन्सी कन्सिडर करून सिलेंडर फॉर्म केलं. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेला सिंगल बट जॉईंट असेल, बॅकिंग स्ट्रीप नसेल, त्यावेळेला त्याचा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग करायचीच नाही. का? कारण की तिथं तेवढी त्याची इम्पॉर्टन्सच नाही आहे. ठीक आहे. आणि त्याची इफिशियन्सी डायरेक्ट 60% घ्यायची. कधी कधी असा फुल लॅप मारतात, फुल लॅप. ठीक आहे. म्हणजे दोन प्लेट एकमेकावरती घेऊन जाऊन इथे एक आणि इथे एक असे दोन फिलेट मारतात, दोन फिलेटच्या फुल फिलेट लॅप जॉईंट म्हणायचं आणि याची इफिशियन्सी बघा आपण 55% कन्सिडर करतो. ठीक आहे. मग तुमच्या एक लक्षात येईल बघा, ह्या दोन केस आहेत, ह्या दोन केस ह्याला आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग केलंच नाही. म्हणजे ह्या कशासाठी यूज होणार आहेत ह्या दोन केस, जिथं फेल्युअरची पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे. जिथं फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त आहे तिथं आपण हे रेडिओग्राफिक टेस्ट करणार आणि त्यावेळेला आपण सिंगल बट जॉईंट विथ बॅकिंग अप स्ट्रीप आणि दुसरं डबल बट जॉईंट, या दोन गोष्टी यूज करणार. ठीक आहे. हे तिन्ही बट जॉईंट आहेत, हा फिलेट जॉईंट आहे, हा फिलेट जॉईंट आहे. ठीक आहे. या 4 केस बाळांनो आपल्याला नेहमी प्रेशर वेसलच्या डिझाईन मध्ये वेल्डिंग साठी लागत राहणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला याच्याबद्दल जर काही डाऊट असेल तर मला विचारा. जर काय डाऊट नसेल तर मग मी पुढे जातो. ठीक आहे. आता अजून एक फिगर आली बघा. ऍक्च्युली काय याचा फिगर काढण्यातच लय वेळ जातोय, म्हणून मी ऍक्च्युली दाखवले आणि हे फक्त तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. ह्याच्यावरती थिअरीला क्वेश्चन येणार नाही, मी हे पण सांगतो पेपरमध्ये. जरासं झूम करतो. इथं एक प्रेशर वेसल तुम्हाला दिसत असेल बघा, प्रेशर वेसल दिसते का रे, प्रेशर वेसल. त्या प्रेशर वेसलला बघा, हा तुमचा प्रेशर वेसल आहे. त्या प्रेशर वेसलला इथं ओपनिंग आहे बघा, ओपनिंग इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. आता हे प्रेशर वेसलला जे नॉर्मली ओपनिंग असतात ते कशासाठी असतात, तर एक प्रेशर मेजर करण्यासाठी, एक टेम्परेचर मेजर करण्यासाठी, एक रिसिव्हिंग साठी. ठीक आहे. त्यातनं फ्लुइड फ्लो व्हायला पाहिजे ना आतून बाहेर. ठीक आहे. त्यामुळे नॉर्मली ती रिसिव्हिंग एंड असतात, प्रेशर मेजर करण्यासाठी, टेम्परेचर मेजर करण्यासाठी आणि काही ठिकाणी मॅनहोल्स असतात रिपेअरिंगच्या वेळेला, मेंटेनन्ससाठीच्या. ठीक आहे. मग हे असे काय ओपनिंग इथे दिलेले आहेत. अशा प्रत्येक प्रेशर वेसलला भरपूर ओपनिंग येणार. आता काय होते की ओपनिंग आलं म्हणजे इथं तो पोर्शन तेवढा कट केलेला असतो, कट. बरोबर आहे काय. आता हा पूर्ण सिलेंड्रिकल पोर्शन आहे आणि हा इथं कट केलेला असणार, त्याला ओपनिंग दिले. कट केला म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया कमी झाला, म्हणजे त्याची स्ट्रेंथ तिथे काय झाली बाळांनो, रिड्यूस झाली. त्यामुळे नॉर्मली ज्या ज्या ठिकाणी ओपनिंग येतात, ओपनिंग इथं त्या प्रेशर वेसलची स्ट्रेंथ ही काय झालेली असते, रिड्यूस झालेली असते. मग ती रिड्यूस झालेली स्ट्रेंथ कॉम्पेन्सेट कशी करायची त्याचं नंतर आपल्याला प्रॉब्लेम बघायचे. पण ही फिगर दाखवण्यामागचं आत्ताचं कारण काय आहे ते सांगतो. या फिगर वरती तुम्हाला भरपूर ठिकाणी ABCD बघायला मिळेल का, भरपूर ठिकाणी लिहिले ABCD ABCD दिसते का. आता हे ABCD नक्की काय आहे, तर हे कॅटेगरी ऑफ वेल्डेड जॉईंट आहे, कॅटेगरी ऑफ वेल्डेड जॉईंट. त्यातले तुम्हाला फक्त मी एक ऑब्झर्वेशन म्हणून सांगतो. इथं बघा, ज्या अलॉंग द ऍक्सिसच्या लाईन आहेत, हा ऍक्सिस आहे बघा, हा ऍक्सिस अलॉंग द ऍक्सिसच्या लाईन आहेत त्या सगळ्या ए ने मेन्शन केल्यात, ए अलॉंग द ऍक्सिसच्या. त्या परपेंडिक्युलर ज्या आहेत, परपेंडिक्युलर अशा सगळ्या ऍक्सिसला परपेंडिक्युलर, त्या सगळ्या बी ने मेन्शन केल्यात, बी. जिथं फ्लॅंज आहे फ्लॅंज त्याला सी ने मेन्शन केलंय बघा, सी. जिथं फ्लॅंज आली अशी ते सी ने मेन्शन केले, ही फ्लॅंज आहे, सी ने मेन्शन केले.
आणि तो ओपनिंगचं बाहेरचं पोर्शन आणि तुमचा सिलेंडर जिथं जॉईंट केलाय त्याला डी म्हटले बघा. डी बघा, इथं डी आहे, इथं डी आहे, इथं डी आहे. ठीक आहे. त्यामुळे एबीसीडी जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर ए म्हणजे काय आहे, ऍक्सिसला पॅरलल, सिलेंडरच्या ऍक्सिसला किंवा प्रेशर वेसलच्या ऍक्सिसला पॅरलल वेल्ड जो आलाय त्याला ए म्हटले. ऍक्सिसला परपेंडिक्युलर म्हणजे सर्कम्फरन्शियल डायरेक्शनला जो आलाय, सर्कम्फरन्शियल डायरेक्शनला त्याला बी म्हटले. जिथं जिथं फ्लॅंजचे वेल्ड आलेत, फ्लॅंज, त्याला सी म्हटले. आणि हा जो ओपनिंगचा पोर्शन आहे जिथं वेल्ड केलाय, त्याला डी म्हटले. ठीक आहे. मग आता हे सगळे टाईप मी पुन्हा तुम्हाला खाली दाखवतो. आता वेल्डेड जॉईंटचे बाळांनो 4 कॅटेगरी असतात. त्यातली पहिली कॅटेगरी जी आहे कॅटेगरी ती काय आहे बघा, लॉन्जिट्युडनल वेल्डेड जॉईंट्स म्हणजे कॅटेगरी ए विदिन द मेन शेल. म्हणजे मेन शेल मधल्या ज्या काही लॉन्जिट्युडनल वेल्डेड जॉईंट्स आहेत ते, किंवा कम्युनिकेटिंग चेंबर्स जे असतील किंवा नोझल्स असतील त्याचे पण लॉन्जिट्युडनल जॉईंट्स. जरा वर जाऊन दाखवतो तुम्हाला, इकडे या बघा. याच्यामध्ये हा ऍक्सिसला पॅरलल हा ए जॉईंट आहे बघा, हा ए आहे. हा त्याचा कम्युनिकेटिंग चेंबर म्हणजे काय, याच्यामधून रिसिव्हिंग होणार किंवा बाहेर जाईल फ्लुइड. याचा पण हा वेल्ड बघा, हा ह्याचा ऍक्सिसला पॅरलल त्याला एच म्हटले बघा, याला एच म्हटले, ह्याच्या ऍक्सिसला पॅरलल. आता याचा ऍक्सिस इथं आहे बघा, हा कम्युनिकेटिंग चेंबर, त्याला पॅरलल हा वेल्ड आहे बघा, त्याला पण एच म्हटले. त्यामुळे तुमचा मेन शेल असेल किंवा कम्युनिकेटिंग चेंबर असेल त्यांच्या ऍक्सिसला पॅरलल जो वेल्ड आलाय त्या एलिमेंटच्या ऍक्सिसला पॅरलल त्याला ए वेल्ड म्हणते. ठीक आहे. त्यानंतर एनी वेल्डेड जॉईंट इन द फॉर्म ऑफ फ्लॅट हेड सर्कम्फरन्शियल वेल्ड जॉईंट्स कनेक्टिंग एंड क्लोजर्स. ठीक आहे. त्यानंतर बी बघा, बी द कॅटेगरी बी कन्सिस्ट ऑफ सर्कम्फरन्शियल वेल्ड्स फॉर मेन शेल किंवा कम्युनिकेटिंग चेंबर. ठीक आहे. आता इथे या, मेन शेल म्हणजे हा मोठा सिलेंडर आणि कम्युनिकेटिंग चेंबर म्हणजे हे बाहेर जे जॉईंट केलेत ते. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्कम्फरन्शियल, हा सर्कम्फरन्शियल आहे, हा सर्कम्फरन्शियल जे आहेत सगळे ते सगळे बी आहेत. आता कम्युनिकेटिंग चेंबरला हा कन्सिडर करा, हा याला बघा, हा याच्या सर्कम्फरन्सवर आहे, याच्या, याला बी म्हटले बघा, हा पण बी आहे. इथं बी नाही आहे, इथं बी एक आहे बघा, असा याच्या सर्कम्फरन्सवर आहे. म्हणजे कम्युनिकेटिंग चेंबरच्या सर्कम्फरन्सवरचा सुद्धा बी आहे किंवा मेन शेलच्या सर्कम्फरन्सवरचा वेल्ड सुद्धा बीच आहे. त्याच्यानंतर सी बघा, सी म्हणजे काय, विच कनेक्ट द फ्लॅंजेस, जो फ्लॅंजेस कनेक्ट करतो त्याला काय म्हणले सी वेल्ड. इथे दाखवतो हे बघा, ही बाहेरची फ्लॅंज आहे, ही बाहेरच्या कुठल्या तर प्लेटला कनेक्ट होणार असते. इथं जो वेल्ड मारलाय हा म्हणजे सी. इथं पण ही फ्लॅंज आहे, या फ्लॅंजला मारलेला हा वेल्ड म्हणजे सी. जिथं जिथं फ्लॅंजेस येणार तिथला वेल्ड म्हणजे काय असणार, सी. त्यानंतर लास्ट कॅटेगरी डी. डी म्हणजे काय, इट कन्सिस्ट ऑफ वेल्डेड जॉईंट्स बिटवीन द कम्युनिकेटिंग चेंबर अँड मेन शेल. कम्युनिकेटिंग चेंबर आणि मेन शेल मधला वेल्ड. आता हा कम्युनिकेटिंग चेंबर आहे, याचा आणि हा मेन शेल यांच्यामधला हा वेल्ड बघा, हा वेल्ड म्हणजे डी आहे. तसंच इथं पण आहे बघा, हा डी, तसंच इथं पण आहे बघा डी. असे बघा 4 टाईपचे वेल्ड्स आपण नॉर्मली काय करतो, यूज करतो. मी परत एकदा सांगतो 4 टाईपचे वेल्ड्स कुठले कुठले. एक, अलॉंग द ऍक्सिस, मेन शेल असू दे किंवा कम्युनिकेटिंग चेंबर, अलॉंग द ऍक्सिस ए. बी, सर्कम्फरन्शियल डायरेक्शन, सर्कम्फरन्सचे स्ट्रेस, सर्कम्फरन्सचे वेल्ड्स म्हणजे बी, तो मेन चेंबरला, मेन शेलला येऊ दे किंवा चेंबरला येऊ दे, कम्युनिकेटिंगला. सी, जिथं फ्लॅंज आहे तिथला वेल्ड. डी, फ्लॅंज आणि सॉरी कम्युनिकेटिंग चेंबर आणि मेन शेल यांच्यामधला वेल्ड म्हणजे डी. ठीक आहे. असे वेल्डचे 4 टाइप्स आहेत. त्याच्यानंतर हे पुढचं जरासं महत्वाचं आहे, क्लासिफिकेशन ऑफ अनफायर्ड प्रेशर वेसल्स. याच्यावरती तुम्हाला ओरल जे असतात, ओरल आपल्या कॉलेजच्या वायवा, त्याला हा क्वेश्चन विचारतात की प्रेशर वेसलचं क्लासिफिकेशन सांग. आता क्लासिफिकेशन काय आहे की बेसिक तिथे 3 क्लास आहेत, क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3. अशा 3 टाईपच्या क्लासमध्ये हे प्रेशर वेसल काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहेत. मग त्यातला क्लास 1 चा जो काही प्रेशर वेसल आहे तो म्हणजे काय, व्हेसल दॅट कंटेन
toxic substances such as hydrocyanic acid, mustard gas, कार्बोनिल क्लोराईड, सायनोजेन्स, म्हणजे जे काही सगळे टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते कॅरी जो करतो त्याला म्हणायचं बाळांनो क्लास 1चं प्रेशर वेसल. क्लास 2 बघा, द प्रेशर वेसल्स आर वेसल्स डू नॉट कम अंडर 1 and 3. म्हणजे त्यासाठी तुम्हाला पहिला 1 आणि 3 माहित असायला पाहिजे, म्हणून 3 करतो इथं 3 आहे बघा. 3 व्हेसल्स यूज फॉर वर्किंग प्रेशर बिटवीन 3.5 बार टू 17.5 बार. ठीक आहे, याच्यामधले जे काही वेसल्स असतात त्याला काय म्हणतो आपण क्लास 3 प्रेशर वेसल. क्लास 1 हा एकदम टॉक्सिक जे असतात म्हणजे जे हजार्डस फ्लुइड कॅरी करतात त्याला म्हणतो आपण क्लास 1. क्लास 3 ज्याचं प्रेशर हे 3.5 हे नॉर्मली फॉर व्हेपर असतं. ठीक आहे, त्यासाठी काय म्हणतो आपण क्लास 3. हे दोन सोडून राहिलेले जे काय असतात ते म्हणजे काय असतात क्लास 2 प्रेशर वेसल. आता ह्या क्लास 1 मध्ये बघा हे टॉक्सिक तर आहेतच, मी याच्याबरोबर अजून एक महत्वाचं म्हणजे काय त्याचं ऑपरेटिंग टेम्परेचर हे काय असते बिलो 20 डिग्री. म्हणजे त्याच्यामध्ये जे फ्लुइड फिल केले किंवा कुठलीही स्टेट असेल त्याचं टेम्परेचर हे काय असायला पाहिजे बिलो 20 डिग्री. त्याला म्हणते आपण क्लास 1. क्लास 3चं ऑपरेटिंग टेम्परेचर किती दिले बघा 0 to 250. क्लास 3चं टेम्परेचर किती आहे 0 to 250. वेल्डेड जॉईंट्स बघा, आता वेल्डेड जॉईंट्स आता तुम्ही सांगू शकता डायरेक्ट सांगा क्लास 1 ला कुठला वेल्डेड जॉईंट यूज करायला पाहिजे क्लास 1 ला. आता क्लास 1 आपण कशासाठी यूज करणार आहे फॉर हजार्डस फ्लुइड. आता हजार्डस फ्लुइड आहे याचा अर्थ काय पाहनो तिथे सेफ्टी सगळ्यात जास्त असायला पाहिजे. मग सेफ्टी जास्त आपण बघितले अगोदर वेल्डेड मध्ये सेफ्टी सगळ्यात जास्त कुठं असते रे डबल बटला असते किंवा सिंगल बट विथ स्ट्रिप बॅकिंग अप स्ट्रिप ह्याला काय असते सेफ्टी सगळ्यात जास्त असते. आणि याच्याबरोबर फुली रेडिओग्राफ केला तर अजून सेफ्टी येणार. ठीक आहे, त्यामुळे क्लास 1 साठी कुठले वेल्ड यूज करायचं डबल वेल्डेड बट जॉईंट किंवा सिंगल वेल्डेड बट जॉईंट विथ बॅकिंग अप स्ट्रिप. का कारण की इथं आपल्याला सेफ्टी जास्त पाहिजे आहे, कारण की हजार्डस फ्लुइड साठी आपण यूज करणार आहे. 3 नंबर बघा, 3 नंबर डबल वेल्डेड बट जॉईंट विथ फुल पेनिट्रेशन, सिंगल वेल्डेड बट जॉईंट विथ बॅकिंग अप स्ट्रिप, सिंगल वेल्डेड बट जॉईंट विदाउट बॅकिंग अप स्ट्रिप किंवा सिंगल फिलेट लॅब जॉईंट. आता हे सगळे टाईप आलेत का कारण की याच्यामध्ये जे प्रेशरची व्हॅल्यू आहे जशी प्रेशरची व्हॅल्यू व्हेरी होईल त्याप्रमाणे तुम्ही यातला तुमचा वेल्ड काय करू शकता व्हेरी करू शकताय, वेल्ड व्हेरी करू शकताय. आता राहिली मधली केस त्याच्यासाठी ह्या दोघांच्या मधला म्हणून तुम्ही इथं सिंगल वेल्डेड बट जॉईंट विथ बॅकिंग अप स्ट्रिप किंवा डबल वेल्डेड बट जॉईंट यूज करू शकता. आता रेडिओग्राफी वेल्डला करायची का नाही तर इतर रिस्क सगळ्यात जास्त आहे त्यामुळे हा फुल्ली रेडिओग्राफ करतात. फुल्ली रेडिओग्राफ इथं रिस्क सगळ्यात कमी आहे इथं 3 नंबरला, त्यामुळे इथं रेडिओग्राफी नाही केली तरी चालते. आणि मधला जो आहे त्याला तुम्ही स्पॉट रेडिओग्राफ करा किंवा फुल रेडिओग्राफ करा चालते. म्हणजे क्लास 1 जो येतो क्लास 1 तो हजार्डस फ्लुइड साठी आहे. क्लास 3 जो आहे ज्याच्यामध्ये रिस्क जास्त नाहीये प्रेशरची व्हॅल्यू लोअर साईडला आहे अशा केसमध्ये आपण क्लास 3 वापरतो आणि दोघांच्या मधला इंटरमिजिएट असेल तर क्लास 2. आता त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काय सिलेक्शन ऑफ मटेरियल फॉर दिस प्रेशर वेसल. प्रेशर वेसलला बाळांनो मटेरियल कुठले यूज करायचं ठीक आहे, पण त्याच्या अगोदर प्रेशर वेसल साठी कुठल्या प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत ते लिहिलं. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं म्हणजे हाय ऑर व्हेरी लो टेम्परेचर, म्हणजे हे अंडर हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर वर्क व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे फेल होता कामा नये. दुसरं इट शुड विथस्टँड द हाय प्रेशर्स. हाय प्रेशरला ते काय व्हायला पाहिजे विथस्टँड व्हायला पाहिजे, कारण की इथं आपण प्रेशर वेसल जे म्हटलंय ते ऍक्च्युअली आपण सिलेंडरचा सबटाईप हा हाय प्रेशरसाठी यूज करतोय त्यामुळे हाय प्रेशरला विथस्टँड व्हायला पाहिजे ते मटेरियल. तिसरं हाय फ्लो रेट काय आहे कम्युनिकेटिंग चेंबर्स मध्ये फ्लो आत येत असेल किंवा फ्लो बाहेर जात असेल तर त्याचा फ्लो रेट हा हाय असायला पाहिजे. त्याच्यानंतर
ऍटमॉस्फिअर जे असायला पाहिजे ते करोजन रेझिस्टंट ऍटमॉस्फिअर असायला पाहिजे, करोजन रेझिस्टन्स. ठीक आहे. आता याच्यासाठी जे मटेरियल्स आपण नॉर्मली यूज करतो ते फक्त मी डिस्कस करणार आहे, हे तुम्हाला कोणी विचारणार नाही. ठीक आहे, त्यामुळे मी मटेरियल्स फक्त वरच्यावरती डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिलं मटेरियल जे प्रेशर वेसलसाठी वापरतात ते म्हणजेच कास्ट आयर्न. आता कास्ट आयर्न का वापरायचं? कारण की जे अल्कलाईन सोल्युशन्स असतात ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन 30% पर्यंत आहे, त्या कॉन्सन्ट्रेशनला ग्रे कास्ट आयर्न हा करोजन रेझिस्टन्स असतो, हा करोजन रेझिस्टन्स असतो. त्यामुळे काय करतात, ग्रे कास्ट आयर्न यूज करतात. दुसरं, अलॉय कास्ट आयर्न विथ द सिलिकॉन ऍज अलॉइंग एलिमेंट्स. आता काय करतात की नॉर्मली तुम्ही सिलिकॉन जसं वाढवणार तसं त्याची करोजन रेझिस्टन्स काय होते, वाढतो. पण करोजन रेझिस्टन्स वाढला तरी सायमल्टेनियसली त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या काय होतात, रिड्यूस होतात. त्यामुळे अलॉय कास्ट आयर्न मध्ये सिलिकॉनचं पर्सेंटेज वाढवलं तर त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्या बाजूने अल्टिमेटली रिड्यूस होतात. काही वेळेला 3% मोलिब्डेनम पण ऍड करतात टू इम्प्रूव्ह जो ऍसिड अटॅक असतो, म्हणजे कुठला हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा क्लोरीन कंटेनिंग केमिकलचा जो अटॅक असतो मटेरियलवरचा, तो रिड्यूस करण्यासाठी 3% मोलिब्डेनम यूज करतात. पण याचा यूज लिमिटेड आहे, कारण की याची मेकॅनिकल प्रॉपर्टी सिलिकॉन पर्सेंट वाढले की बाळानो आपोआप रिड्यूस होते. ठीक आहे. त्याचं नेक्स्ट आहे प्लेन कार्बन स्टील. प्लेन कार्बन स्टीलचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक पहिला सांगतो की त्याला करोजन होतं. मग जर करोजन असेल तर बाळानो काय होते, थिकनेस कमी होत जाते सिलेंडरची. सिलेंडरची जर थिकनेस कमी झाली तर काय होणार बाळानो, फेल्युअरची पॉसिबिलिटी वाढणार. त्यामुळे प्लेन कार्बन स्टीलची तसा यूज सगळ्यात कमी आहे. पण कुठलं यूज करतो आपण, 15C8 म्हणजे 0.15% कार्बन, 2% कार्बन, 0.2% कार्बन, 0.3% कार्बन, हे कॉमनली यूज लाईट ड्युटी आहे बघा, लाईट ड्युटी वेसल्स. का? कारण की याचा पुअर केमिकल करोजन रेझिस्टन्स सगळ्यात त्याचा कमी आहे. म्हणून तुम्हाला मी पहिला काय म्हटलं की सगळ्यात मोठा ड्रॉबॅक तो आहे, त्यामुळे त्याचे ऍप्लिकेशन एकदम कमी आहे. नेक्स्ट, अलॉय स्टील्स. आता अलॉय स्टील मध्ये काय करतोय आपण, आता आपल्या प्लेन कार्बन स्टील मध्ये करोजन रेझिस्टन्स कमी आहे, तर करोजन रेझिस्टन्स वाढवायचा. कसं वाढवणार? सो लो अलॉय स्टील्स वापरायचं. 0.3% Mn, 1% क्रोमियम, 3% मोलिब्डेनम, 0.5% सिलिकॉन, या सगळ्या वाढवत जायचं. ठीक आहे. आणि 15Cr13MO6 हा इंडियन डेसिग्नेशन आहे. त्यातलं 0.15% कार्बन, क्रोमियम, मोलिब्डेनम, ठीक आहे, या सगळ्या तुम्हाला पर्सेंटेज दिलेले असतात. ठीक आहे. ह्या पर्सेंटेज प्रमाणे जर घेतलं तर हे वेसल्स फॉर हाय टेम्परेचर, म्हणजे ज्याच्यामध्ये टेम्परेचर रेंज हायर साईडला आहे, त्यासाठी आपण लो अलॉय स्टील वापरतो. आता त्याचं अजून एक एक्झाम्पल दिले लो अलॉय स्टीलचं. जर 0.2% Mn, 1% निकेल, 1 to 4% क्रोमियम, 3% मोलिब्डेनम, 0.5% सिलिकॉन, 0.3% जर यूज केलं तर केमिकल किंवा पेट्रोलियम इंडस्ट्रीसाठी हा लो अलॉय स्टील यूज करतात. त्यानंतर हाय अलॉय क्रोमियम स्टील जो आहे तो व्हेरी हाय टेम्परेचर किंवा हाय करोजिव्ह फ्लुइड असेल तर त्याच्यासाठी हाय अलॉय क्रोमियम निकेल स्टील यूज करतात. हाय अलॉय क्रोमियम निकेल स्टील. त्याच्यानंतर अजून एक 3 टाईप आहेत, त्यातला ॲल्युमिनियम अलॉय आहे, कॉपर अलॉय आणि निकेल अलॉय. महत्वाचा जो कुठला आहे तो म्हणजे काय, कॉपर अलॉय. आता कॉपर अलॉय हा कशासाठी वापरतात, बघा ही लास्टची स्टेप आहे आजची, म्हणजे ऍक्च्युली हे उद्यापासून मी यूज करणार आहे. पण हे ऍक्च्युली काय डिझाईन प्रोसिजर नाही आहे, हे डिझाईनचे पॅरामीटर्स आहेत जे आपण काय प्रेशर वेसलच्या डिझाईनसाठी यूज करणारे पॅरामीटर्स आहेत. 2-3च गोष्टी आहेत फक्त तेवढ्याच लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तर ते सगळ्यात पहिलं म्हणजे मॅक्सिमम वर्किंग प्रेशर. आता मॅक्सिमम वर्किंग प्रेशर म्हणजे काय की तो जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये तुम्ही गॅस फिल केला समजा, तर त्या सिलेंडर मधला जो गॅस आहे त्याचं मॅक्सिमम किती प्रेशर पर्यंत सस्टेन होतो त्याला आपण म्हणतो मॅक्सिमम वर्किंग प्रेशर. ठीक आहे. म्हणजे समजा इंटरनल प्रेशरची व्हॅल्यू 15 मेगापास्कल झाली, ही मॅक्सिमम आहे, तर त्याचं मॅक्सिमम वर्किंग प्रेशर किती असणार आहे, 15 मेगापास्कल. म्हणजे थोडक्यात मॅक्सिमम वर्किंग प्रेशर हे इंटरनल प्रेशर आहे, पण इंटरनल प्रेशरची मॅक्सिमम व्हॅल्यू त्याला म्हणतो आपण मॅक्सिमम वर्किंग प्रेशर. आता मग आपण प्रेशर वेसल जे डिझाईन करतो त्याच्यामध्ये ऍक्च्युली काय आहे प्रेशर वेसलमध्ये, तर प्रेशरची व्हॅल्यू ही नॉर्मल सिलेंडर पेक्षा जास्त आहे.
फेल्युअरची पॉसिबिलिटी जास्त आहे. त्याच्यामध्ये कॅरी होणारं फ्लुइडची स्टेट चेंज होऊ शकते किंवा केमिकल्स असू शकतात. त्यामुळे आपण काय करतो की डिझाईन करताना 5% एक्स्ट्रा प्रेशरला डिझाईन करतो. म्हणजे एक्झाम्पल काय, समजा इंटरनल प्रेशरची व्हॅल्यू मॅक्सिमम 100 चालते, 100. तर डिझाईन करताना 100ला करायचं नाही, डिझाईन करताना 5% एक्स्ट्रा करायचं. त्याला म्हणतो आपण डिझाईन प्रेशर. म्हणजे डिझाईन प्रेशर आपण नेहमी काय करतो, 5% एक्स्ट्रा घेतो. म्हणजे इथे 1.05% लिहिले बघा. त्यामुळे तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कधी पण कुठला पण प्रॉब्लेम असू दे प्रेशर वेसलचा, प्रेशर वेसलच्या प्रॉब्लेमला प्रेशरची व्हॅल्यू जी दिल्या त्याला 5% वाढवूनच डिझाईन करायचं आणि त्याला म्हणायचं डिझाईन प्रेशर. त्याला काय म्हणायचं, डिझाईन प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट हायड्रोस्टॅटिक टेस्ट प्रेशर. नॉर्मली ज्या वेळेला एखादं सिलेंडर किंवा प्रेशर वेसल मॅन्युफॅक्चर होऊन तयार होतं त्यावेळेला आपण काय करतो, ते टेस्ट करतो. आणि टेस्ट करण्यासाठी आपण जे इनसाइडचं प्रेशर असतं ते डिझाईन समजा 100ला केले तर टेस्ट करताना बाबा 130ला करतात. 30% वाढवून डिझाईन प्रेशरच्या काय त्याला काय करतात, टेस्ट करतात. त्याला म्हणतात टेस्ट प्रेशर. सहसा टेस्ट प्रेशर आपल्याला प्रॉब्लेमला लागत नाही, पण फक्त तुम्हाला माहित असू दे डिझाईन प्रेशर पेक्षा 30% एक्स्ट्रा प्रेशर घेऊन आपण काय करतो, टेस्ट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अलाउएबल स्ट्रेस जो आहे, अलाउएबल स्ट्रेस नेहमी आपण काढतो बघा, सिग्मा परमिसिबल SYD SUT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी आपण नेहमी काढतो. पण इथे गंमत काय आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं इथं आपण कोड्स वापरतो, कोड्स. मग ते कोड्स जे असतात त्याच्यामध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी हे ठरवून दिले असतात, फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर अलाउएबल स्ट्रेस IS कोड प्रमाणे, IS ASME आणि DIN या कोड्स प्रमाणे IS आपण नॉर्मली IS कोडच वापरतो. त्यासाठीचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 3 आहे बघा. हा कायम लक्षात ठेवायचा, SUT डिवाइड बाय 3. त्यामुळे IS कोड प्रमाणे सॉल्व्ह कर म्हटलं तर फॅक्टर ऑफ सेफ्टी 3. बाकीचे ASME आणि DIN कोड सहसा विचारत नाहीत, पण ASME चा फॅक्टर ऑफ सेफ्टी 4 आहे आणि DIN कोडचा फॅक्टर ऑफ सेफ्टी 1.5 आहे. ठीक आहे. म्हणजे सिग्मा परमिसिबल काढताना कधीही तुम्हाला फॅक्टर ऑफ सेफ्टी देणार नाही, तो डायरेक्ट तुम्हाला किती घ्यायचा आहे, 3. इंडियन स्टँडर्ड कोड प्रमाणे 3 घ्यायचा आहे. आणि लास्ट, मी डिझाईन केलं सिलेंडर, समजा 10 mm थिकनेस आली डिझाईन केल्यानंतर, पण ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युअल यूज करणार त्यावेळेला समजा तिथं केमिकल आहे जे करोजन जास्त आहे, तिथं करोजन जास्त असेल तर बाळांनो तुमची थिकनेस एक 6 महिन्यानं वर्षानं काय होणार, करोजन झाल्यामुळे थिकनेस कमी होणार. सिलेंडरची थिकनेस कमी झाली तर सिलेंडरची प्रेशर कॅरिंग कॅपॅसिटी काय होणार, कमी होणार. म्हणजे सिलेंडर फेल्युअरची पॉसिबिलिटी काय होणार, वाढणार. म्हणजे काही यूज केल्यानंतर सिलेंडरला बाळांनो काय होणार, करोड होणार, थिकनेस कमी होणार, फेल्युअरची पॉसिबिलिटी वाढणार. म्हणून डिझाईनच्या वेळेलाच काय करतोय आपण, करोजन अलाउन्स ऍड करतो. करोजन अलाउन्स काय करतोय, ऍड करतोय. म्हणजे थिकनेस ती 10 आली तर करोजन अलाउन्स आपण त्याच्या काय कशासाठी यूज आहे त्याप्रमाणे करोजन अलाउन्स काय करतो, वाढवतो. नॉर्मली 3 mm ते 5 mm आपण करोजन अलाउन्स डिझाईन झाल्यानंतर ऍड करतो. ठीक आहे. त्यामुळे प्रेशर वेसलच्या केसमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम डिझाईनच्या थिकनेस बरोबर प्लस नेहमी काय लिहायचं, करोजन अलाउन्स. आता ह्या 4 गोष्टी ज्या सांगितल्या ते मी परत एकदा रिपीट करतो. पहिलं, डिझाईन करताना आपण त्या सिलेंडरचं मॅक्सिमम प्रेशर किती जाईल ते पहिलं डिटरमाइन करायचं, मॅक्सिमम प्रेशर इंटरनल. त्यानंतर त्याला 5% ऍड करायचं म्हणजे तुमचं डिझाईनचं प्रेशर. इंडियन स्टँडर्ड कोड प्रमाणे तुमचा परमिसिबल स्ट्रेस काढायचा असेल तर फॅक्टर ऑफ सेफ्टी 3. आणि प्रत्येक वेळेला करोजन अलाउन्स हा ऍड करायचाच. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला डिझाईन साठी लागणार आहेत. आता उद्यापासून बाळांनो पुन्हा मी डिझाईन चालू करणार. काय, डिझाईन ऑफ प्रेशर वेसल. एकदम सोपं असते. आतापर्यंत बघितलेल्या डिझाईन पेक्षा प्रेशर वेसलचं डिझाईन सगळ्यात सोपं असते. ठीक आहे. फक्त या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. फॅक्टर ऑफ सेफ्टी 3च घ्यायचा, डिझाईनचं प्रेशर हे 5% एक्स्ट्राच घ्यायचं, टेस्टचं प्रेशर हे 30% एक्स्ट्रा घ्यायचं आणि करोजन अलाउन्स प्रत्येक वेळेला ऍड करायचा. ठीक आहे. हे यात महत्वाचं आहे. आता उद्यापासून परत पेन पेपर वरती मी बाळांनो ऍक्च्युअली तुम्हाला डिझाईन प्रोसिजर घेणार आणि त्यानंतर मी तुम्हाला सगळा प्रॉब्लेम शिकवणार. आता जर तुम्हाला याच्यामध्ये बाळांनो काय जर डाऊट असेल, तर तुम्ही मला विचारू शकता.